हो हो. चला सुरू करूया. आपण अफरातफर, फसवणुकीचे प्रकार, अफरातफरीचे प्रकार बघितले होते, बरोबर ना? कुठपर्यंत झाले कोणाला सांगता येईल? फसवणूक, अफरातफर, अफरातफरीचे प्रकार, चुकीचे प्रकार हे बघितलेलं आहे. आता आपल्याला नवीन पॉइंट सुरू करायचा आहे, अंकेक्षण कार्यक्रम. काय सुरू करायचा आहे? अंकेक्षण कार्यक्रम. आता हा अंकेक्षण कार्यक्रम नेमकं काय असतो आणि तो कशासाठी तयार केला जातो? कारण की कोणतेही काम करायचं असेल तर ते कसं करायचं हे आधी आपण आगाऊ ठरवतो. म्हणजे जर उदाहरणार्थ तुम्हाला जर एखाद्या गावाला जायचं असेल तर तुम्ही काय ठरवता की आदल्या दिवशी ठरव की उद्या मला किती वाजता निघायचं, म्हणजे त्या गावात निघण्याची वेळ काय आहे, तुम्ही कोणत्या वाहनाचा यूज करणार आहात, कसे जाणार आहात, म्हणजे प्रवासाचं साधन काय आहे, तुम्ही अंदाज बांधता की किती वाजेपर्यंत मी पोहोचू शकतो मी ज्या गावाला जाणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे काम पूर्ण कधी तुमचं काम पूर्ण होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही काय करता, आगाऊ अंदाज करता आणि प्लॅनिंग करता. तसंच त्याच प्रकारचं प्लॅनिंग अंकेक्षण हिशोब तपासणी करीत असताना, एखाद्या व्यवसाय संस्थेची हिशोब तपासणी करीत असताना करत असतो. म्हणजे जर हिशोब जर तपासायचे असतील, अंकेक्षण जर करायचं असेल, हिशोब तपासणी जर करायची असेल तर अंकेक्षक काय करत असतो की कोणतं काम कधी करायचे, कोणतं काम करत असताना, म्हणजे हिशोबाची कोणती पुस्तकं तपासायची, तपासत असताना कोणत्या प्रकारचे व्यवहार तपासायचे, ते किती वेळेत तपासून झालं पाहिजे, ते कोणत्या कर्मचाऱ्याने तपासले पाहिजेत, या पद्धतीचं काय करतो, एक लेखी आराखडा तयार करतो. लेखी आराखडा. आणि या लेखी आराखड्यालाच अंकेक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं. तर अंकेक्षण कार्यक्रम ही खूप सोपी आणि साधी संकल्पना आहे की अंकेक्षक आपलं काम करत असताना ते कसं करावं, कोणी करावं, किती वेळेत करावं, कोणाकडून करून घ्यायचं आणि त्या कामाचा कालावधी म्हणजे ते किती वेळेत पूर्ण झालं पाहिजे, काम करत असताना कोणकोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, कुठं कुठं चुका सापडू शकतात, त्या कशा शोधल्या पाहिजेत, याचं एक प्री प्लॅनिंग करतो. आणि हे प्लॅनिंग लेखी स्वरूपात असतं, तो लिहून ठेवतो की काय करायचं, आणि त्या लेखी स्वरूपातील कागदपत्राला किंवा दस्तऐवजाला आपण अंकेक्षण कार्यक्रम असं म्हणणार आहोत. तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे नोट्स मध्ये सुद्धा की प्रत्यक्षात जे काम असतं हिशोब तपासणीचं ते सगळंच अंकेक्षक करत नसतो. म्हणजे अंकेक्षक स्वतः ते काही काम करीत नसतो, तर कोण करत असतं, अंकेक्षकाच्या वतीने कोण सांगते, अंकेक्षकाच्या वतीने त्याच्या हाताखाली जे कर्मचारी असतात, कर्मचारी काम करणारे जे व्यक्ती असतात किंवा जे काही अंकेक्षकाच्या हाताखाली कारकून वगैरे असतील ते हे काम करत असतात. आणि या कर्मचाऱ्यांमध्ये या कामाचं काय केलं जातं, अंकेक्षणाच्या किंवा हिशोब तपासणीच्या कामाचं वाटप केलं जातं. मग हे वाटप कशा पद्धतीने करावं, वाटप करत असताना किंवा काम करत असताना काय काय हिशोब तपासले जावेत याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी अंकेक्षक एक कार्यक्रम तयार करतो. आणि अंकेक्षकाच्या कर्मचाऱ्याला या कार्यक्रमामध्ये जर एखादा नवीन कर्मचारी असेल, नवीन म्हणजे काय, शिकाऊ कर्मचारी असेल, तर त्याला जास्त अवघड काम देऊन चालणार नाही. एखादा जर एक्सपिरियन्स कर्मचारी असेल, म्हणजे खूप वर्ष अंकेक्षणाच्या हाताखाली काम करतोय, तर तो काय करू शकतो की चालतंय बाबा की मी सगळं काम करू शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं वाटप केलं जातं. म्हणजे कर्मचाऱ्यांची आवड निवड अनुभव लक्षात घेऊन कामाचं काय केलं जातं, वाटप केलं जातं. आणि हे वाटप लेखी स्वरूपात केलं जातं. आणि ह्या प्री प्लॅनिंगला, या वाटपालाच काय म्हटलं जातं, अंकेक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं. आता त्याचा अर्थ किंवा व्याख्या दिलेली आहे ती काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीनेच आहे माझ्याकडे सुद्धा. हे पहा तुमच्या समोर दिसेल तुम्हाला सर्वांना हा अर्थ किंवा डेफिनेशन दिसते का, स्क्रीन दिसते का मला एकदा सांगा रे बाळांनो. ओके चला. हा बघा अंकेक्षण कार्यक्रमाचा अर्थ किंवा अंकेक्षण कार्यक्रमाची व्याख्या तर काय आहे, अंकेक्षण कार्यक्रम ही अंकेक्षकाच्या कामाची सुनियोजित रूपरेषा होय. सुनियोजित म्हणजे अगोदर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नियोजन केलेली रूपरेषा आहे की ज्यामध्ये
त्याच्यामध्ये काय कशाचा समावेश असतो, तर कोणतं काम कुणी करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं व कशा प्रकारे करायचं याविषयीचे मार्गदर्शन असते. म्हणजे कोणाला कोणतं काम करायचंय, कुणी करायचंय, कधी करायचंय, कशा प्रकारे करायचे याविषयीचे मार्गदर्शन असते. तसंच अंकेक्षण कार्यक्रम हे कर्मचाऱ्यांनी करायच्या, म्हणजे जे कर्मचारी आहेत अंकेक्षकाचे, त्यांनी करायच्या अंकेक्षणाच्या कामाचा पूर्वनियोजित आराखडा होय. म्हणजे त्यांनी जे काय करायचंय त्याचं पूर्वनियोजन म्हणजे अंकेक्षण कार्यक्रम होय. उदाहरणार्थ जर मला तुम्हाला तुमच्या भाषेत जर समजून सांगायचं म्हटलं तर पहा, आपण आता लग्नाचं सर्वांचं सीझन आहे आणि त्याच्यामध्ये लग्नपत्रिका असते. सकाळी 8 वाजता हळदी समारंभ, 9 वाजता साखरपुडा, 12 वाजता लग्न आणि 1 वाजता जेवण, अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो. म्हणजे त्याच्यातच ते उरकण्याचा किंवा ते काम करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, की काम अजून तर पूर्ण झालेलं नाही, परंतु हे या दिवशी करायचं आहे आणि त्या दिवशी कोणत्या वेळेत कोणी किती काम करायचं हे अगोदरच आपण लेखी स्वरूपात ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस त्याला लग्नपत्रिका असं म्हणतात. आणि या लग्नपत्रिकेलाच अंकेक्षणाच्या कार्यामध्ये, म्हणजे अंकेक्षण जे काम करतो आपल्या हिशोब तपासणीचं वगैरे, त्याच्यात अंकेक्षण कार्यक्रम पत्रिका असं म्हटलं जातं. समजलं सर्वांना अंकेक्षण कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? समजलं का नाही? हो, समजलं समजलं समजलं. चला पुढे जाऊया. यात काम सुरू करण्याची तारीख म्हणजे काय, की आता आपल्याला काम कधी सुरू करायचंय त्याची तारीख असते, त्याचबरोबर ते कधी संपवलं पाहिजे, म्हणजे किती कालावधीत पूर्ण झालं पाहिजे, किती तारखेपर्यंत संपवलं पाहिजे याची देखील तारीख असते. काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव असतं, म्हणजे हे काम कोण करणार आहे त्याचं नाव असतं. जसं कार्यवाहकांची नाव असतात लग्नपत्रिकेत त्या पद्धतीने. त्याच्यानंतर तपासणीबाबत केलेल्या सूचना दिलेल्या असतात, की हे काम किंवा या समजा उदाहरणार्थ परचेस बुक जर तपासत असेल एखादा कर्मचारी, तर त्या परचेस बुक मधील कोणकोणत्या गोष्टी त्या कर्मचाऱ्याने व्यवसाय संस्थेच्या परचेस बुकची तपासणी करत असताना तपासाव्या याविषयीचे देखील मार्गदर्शन किंवा सूचना त्या अंकेक्षण कार्यक्रमामध्ये दिलेल्या असतात. या अंकेक्षण कार्यक्रमामुळे काय होतं, तर कामाची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची, प्रत्येकाला काम वाटून दिले म्हणजे ते काम त्या संबंधित व्यक्तीनेच केलं पाहिजे. त्यामुळे तपासणी करणारे जे कर्मचारी आहेत ते काळजीपूर्वक, म्हणजे अंकेक्षकाचेच कर्मचारी काळजीपूर्वक आपलं काम करत असतात. आता याची व्याख्या काय आहे, तर व्याख्या पहा, अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे अंकेक्षकाच्या कार्याची सविस्तर योजना होय. म्हणजे अंकेक्षकाने काय करायचं त्याचं काम काय आहे त्याची सविस्तर योजना, ज्यामध्ये आर्थिक पत्रकातील, म्हणजे व्यवसाय संस्थेची जी आर्थिक हिशोब पुस्तके असतील किंवा पत्रके असतील त्यातील प्रत्येक बाबीचे सत्यापन करण्यासाठी वापरायच्या पद्धतीचा व त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेतला जातो. म्हणजे हिशोब तपासायचे तर ते कोणत्या पद्धतीने तपासावेत त्या संबंधीचा काय घेतला जातो, अंदाज घेतला जातो आणि किती वेळामध्ये तपासावेत हे देखील ठरवलं जातं. आता या अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे काय आहेत, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे काय आहेत ते बघूयात. या ठिकाणी त्याचे फायदे दिलेले आहेत बघा. अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे, पहिला म्हणजे काय, अंकेक्षण कार्यक्रमाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम ठरवून दिले जाते. म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्याला काय करायचंय ते ठरवून दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पात्रतेनुसार, म्हणजे जी काय त्याची पात्रता असेल, जे काय ते काम करू शकतो, म्हणजे जे काय त्याची कार्यक्षमता असेल त्यानुसार कामाचे वाटप होते आणि हिशोब तपासणी चटकन किंवा लवकर होण्यास मदत होते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला काम त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या कार्यक्षमतेनुसार वाटून दिलं जातं. त्यामुळं कामामध्ये सुटसुटीतपणा किंवा सुव्यवस्थितपणा राहतो. नेक्स्ट काय सांगितलंय, की अंकेक्षकाच्या दैनंदिन कामाच्या प्रगतीची कल्पना अंकेक्षकाला लवकर येते. म्हणजे कोणी किती काम आज किती झालं, कोणत्या कर्मचाऱ्याने किती केलं, हिशोब तपासत असताना कोणत्या गोष्टी तपासल्या याची माहिती अंकेक्षण कार्यक्रम जर तयार असेल त्याचा, तर अंकेक्षकाला लगेच त्याचा अंदाज बांधता येतो, म्हणजे लगेच त्याला मिळू शकते. तर नेक्स्ट पहा, हा जो कार्यक्रम आहे तो पुढील वर्षी
अंकेक्षणाच्या कामकाजाचे नियोजन करताना देखील उपयुक्त ठरतो. म्हणजे उदाहरणार्थ या व्यवसाय संस्थेची जर हिशोब तपासणी किंवा अंकेक्षण जर एखादा अंकेक्षक करत असेल, आणि त्यांनी अंकेक्षण कार्यक्रम बनवला की या व्यवसाय संस्थेचं काय काय तपासायचं, म्हणजे कोणती कोणती हिशोब पुस्तके काय करायची आपल्याला तपासायची आहेत हे जर त्याने ठरवलं आणि एक कार्यक्रम जर तयार केला आणि या वर्षी हिशोब तपासले, तर पुढल्या वर्षी ज्यावेळेस या व्यवसाय संस्थेची तो पुन्हा हिशोब तपासणी करील त्यावेळेस मागील अंकेक्षण कार्यक्रमाचा त्याला फायदा होतो. म्हणजे काय करून तो चेक करेल की मागं मी कोणकोणत्या हिशोब पुस्तके तपासली होती, कोणत्या कर्मचाऱ्याला काय काम दिलं, आणि त्यानुसारच काय होऊ शकतं, हिशोबांची तपासणी केली जाऊ शकते. तर हे एक ह्या अंकेक्षण कार्यक्रमाचा फायदा आहे. त्यामुळं मागील वर्षीच्या अंकेक्षण कार्यक्रमावरून या वर्षीचं अंकेक्षणाचं नियोजन त्वरित करता येतं, म्हणजे पटकन अंकेक्षण होऊ शकतं. हा देखील त्याचा एक महत्वाचा फायदा आहे. नेक्स्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की अंकेक्षकाच्या कामकाज व पद्धतीत सातत्य ठेवता येतं. म्हणजे जर कार्यक्रम असेल तर आपल्याला लक्षात राहते की आता काय करायचंय, कोणतं काम झाल्यानंतर कोणतं काम हातात घ्यायचंय, कोणतं काम संपल्यानंतर कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचंय. म्हणजेच काय, कामकाजात सातत्य आणि सुनियोजितपणा ठेवता येतो. नेक्स्ट, श्रम विभागणी तत्वाचा योग्य प्रकारे वापर करता येतो. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या कौशल्यानुसार व कार्यक्षमतेनुसार, त्याच्या अनुभवानुसार काम वाटून दिल्यामुळे श्रम विभागणी तत्व जे आहे, जे आपण तुम्ही गेल्या वर्षी मॅनेजमेंटमध्ये शिकलेला आहात, तर त्या श्रम विभागणी तत्वाचा योग्य प्रकारे वापर करता येतो. कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करता येते आणि प्रत्येक कर्मचाऱ्याने काय करावं, त्याची जबाबदारी काय आहे हे काय होतं, निश्चित करता येतं. देन आफ्टर नेक्स्ट असं आहे की जर अंकेक्षणाच्या कामामध्ये जर काही नवीन कर्मचारी असतील तर त्या नवीन कर्मचाऱ्यांना काय करायचं ते समजू शकत नाही, आणि जर अंकेक्षण कार्यक्रम जर तयार केलेला असेल तर त्या नवीन कर्मचाऱ्यांना अंकेक्षण करत असताना योग्य ते मार्गदर्शन मिळते की आता मी जरी नवीन असलो तरी अंकेक्षकाने दिलेल्या कामाची जी यादी आहे त्या कामाच्या यादीनुसार मला काम करायचं आहे. म्हणजे माझं काम मला माहित आहे, मी कोणती हिशोब पुस्तके तपासायची आहेत, ही तपासत असताना मी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी अंकेक्षण कार्यक्रमात नमूद केलेल्या असतात. त्यामुळे जरी कर्मचारी अंकेक्षकाच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी जरी नवीन असतील तरी सुद्धा अंकेक्षण किंवा आपलं काम करत असताना त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे ते आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे त्यांचं काम चुकणार नाही किंवा कामात त्रुटी राहणार नाही आणि लवकर जलद गतीने देखील काम करण्यास त्यांना काय होईल, मदत होईल. देन आफ्टर नेक्स्ट आहे की कर्मचाऱ्यांची जी जबाबदारी आहे ती निश्चित होते. म्हणजे अंकेक्षक अंकेक्षण कार्यक्रमामध्ये ठरवून देतो की बॅलन्स शीटचं ऑडिट बी या कर्मचाऱ्याने करायचं. म्हणजे थोडक्यात काय, बॅलन्स शीट, सगळी बॅलन्स शीट कोणी तपासायची, बी या कर्मचाऱ्याने तपासायची. म्हणजे त्याची जबाबदारी काय आहे की बॅलन्स शीट मधील ज्या असेट आहेत, ज्या लॅबिलिटी आहेत, त्यांच्या किमती योग्य दाखवलेल्या आहेत का, रकमा योग्य लिहिलेल्या आहेत का, डेप्रिशिएशन योग्य चार्ज केलेला आहे का, जनरल रिझर्व्हच्या अमाऊंट, सरप्लसच्या अमाऊंट योग्य कॅल्क्युलेट केलेले आहेत का, लॅबिलिटी असेल तर ती खरोखरच तेवढ्या रकमेची लॅबिलिटी देयता आहे का, असेट असेल तर ती फिजिकली प्रेझेंट आहे का, मशिनरी आहे 1,00,000 रुपयाची ती त्या ठिकाणी आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या संबंधित कर्मचाऱ्याला, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की बी या कर्मचाऱ्याला तपासाव्या लागतात. म्हणजे कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित होत असल्याने कर्मचारी काय करतो, काळजीपूर्वक काम करतो की मला हे सगळं तपासायचं आहे, माझी जबाबदारी खूप मोठी आहे, म्हणून मला सगळं काम काळजीपूर्वक करायचंय व ते जबाबदारीने पूर्ण पाडायचं आहे, अशी भावना त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळं काय होतं की ऑल ओव्हर जे ऑडिटचं काम आहे, ऑल ओव्हर जे अंकेक्षणाचं काम आहे, ऑल ओव्हर जे हिशोब तपासणीचं काम आहे ते पूर्ण कार्यक्षमतेने होतं आणि कामात काहीही त्रुटी राहत नाही. म्हणजे काम काय होतं, हिशोब तपासणीचं अचूक पद्धतीने केलं जातं. नेक्स्ट पाहूया थोडस बघा, पुढे काय सांगितलंय त्यांनी की न्यायालय जर भविष्यात जर समजा हिशोब तपासणीस म्हणजे जो अंकेक्षक आहे
याच्या विरोधात जर व्यवसाय संस्थेने, संबंधित व्यवसाय संस्थेने न्यायालयात दावा दाखल केला की मग आमच्या व्यवसाय संस्थेची हिशोब तपासणी करीत असताना काहीतरी चुकीची हिशोब तपासणी केलेली आहे, असा जर दावा दाखल केला, तर अशा वेळेस अंकेक्षकाला आपली बाजू न्यायालयात मांडण्याच्या वेळेस किंवा मांडत असताना त्याने जो अंकेक्षण कार्यक्रम तयार केलेला आहे त्याचा आधार घेता येतो आणि जर त्याच्यावर निष्काळजीपणाचा जर आरोप असेल तर तो निष्काळजीपणाचा आरोप तो व्यवसाय संस्था सिद्ध करू शकत नाही, कारण की मी पूर्ण नियोजन करून पूर्ण कामाची आखणी करूनच अंकेक्षण केले असं ते अंकेक्षण कार्यक्रमावरून न्यायालयाला सांगू शकतो आणि त्याच्यावरील आरोप तो फेटाळून लावू शकतो. हा देखील अंकेक्षण कार्यक्रमाचा महत्वाचा फायदा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढे असं सांगितलंय की कामाचा आढावा घेऊन अंकेक्षण कार्यक्रमात योग्य तो बदल करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की अंकेक्षण म्हणजे हिशोब तपासणी ही 1 किंवा 2 दिवसात पूर्ण करण्याची प्रक्रिया नाही, त्याला कमीत कमी 1 महिना, 2 महिने, 15 दिवस असा काहीतरी कालावधी लागणार असतो. आणि अशा कालावधीमध्ये जर तुम्ही 4 दिवस हिशोब तपासणी केली आणि तुम्हाला जर काहीतरी त्रुट्या आढळतात किंवा हिशोब तपासताना अडचणी येतात, तर अंकेक्षण कार्यक्रमामध्ये काय होऊ शकतो, लगेच बदल होऊ शकतो. की जर समजा अडचणी येत असतील कामामध्ये तर कार्यक्रम चेंज करता येऊ शकतो. म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमामध्ये लवचिकता देखील असते आणि पुढील वर्षीच्या अंकेक्षण कार्यक्रमाच्या आधीच्या वर्षीच्या अंकेक्षण कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. आणि नेक्स्ट असं सांगितलंय, अंकेक्षण करणारा एखादा कर्मचारी जर रजेवर गेला तर त्याच्या जागी दुसरा कर्मचारी उरलेलं काम सहजपणे पार पाडू शकतो. की कारण की कार्यक्रमातच असं असतं की काम हे करायचं, हे करत असताना ह्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन तपासायच्या आहेत. त्यामुळे कोणता जरी कर्मचारी कुठं जरी तुम्ही काम करायला लावला तरी तो सहज पद्धतीने करू शकतो, कारण की त्याला गायडन्स हे ऑडिट जो प्रोग्राम आहे त्याच्या मार्फत केलं जातं, म्हणजेच अंकेक्षण कार्यक्रमामार्फत केलं जातं. अँड नंबर लास्ट असं सांगितलेलं आहे की कार्यक्षम व कामचुकार कर्मचारी जे असतात, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येते की कोण कार्यक्षम कर्मचारी आहे. हिशोब तपासणी करीत असताना आपल्या हाताखाली काम करणारा व्यक्ती कोण चांगलं काम करतो, कोण कामामध्ये चुकारपणा करत आहे, तर हे लगेच लक्षात येतं. आणि जे चुकार कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं देखील लगेच अंकेक्षकाला काय होतं, शक्य होतं. तर हे अंकेक्षण कार्यक्रमाचे काय आहेत, फायदे आहेत. आता जसे एका नाण्याची बाजू आहे फायदा तर दुसरा काय असणार आहे, तोटा, तसे अंकेक्षण कार्यक्रमाचे काही तोटे सुद्धा आहेत. मग हे तोटे कोणते आहेत तर ते बघूया. एकच मिनिट फक्त, मला एकच मिनिट वेळ द्या, मी स्क्रीनशॉट घेतोय. सर्वांनी आपले व्हिडिओ चालू करा. सर्वांनी व्हिडिओ चालू करा, मला स्क्रीनशॉट घेऊन द्या. ओके, एकच मिनिट. एकच मिनिट, एकच मिनिट वेट करा. बघा, आता जसे अंकेक्षण कार्यक्रमाचे काही फायदे आहेत त्याच पद्धतीने काही तोटे देखील आहेत. तर तोटा काय आहे की जे हिशोब तपासणी करणारे कर्मचारी आहेत, हे अंकेक्षण कार्यक्रमामध्ये कोणी कोणत्या कर्मचाऱ्याने काय काम करायचं, काम करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे काय काय तपासलं पाहिजे. जर कॅश बुक तपासत असतील तर कॅश बुक मध्ये फक्त आपण कॅश ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड करतो, तर ते कॅश ट्रान्झॅक्शन कोणत्या कालावधीचे महत्वपूर्ण पद्धतीने म्हणजे लक्ष देऊन चेक करायचे, हे सगळी माहिती दिलेली असते. आणि त्यामुळे काय होतं की जे काम करणारे कर्मचारी आहेत हे एका चाकोरीमध्ये काम करत असतात, म्हणजे त्यांना रोज तेच काम करावं लागतं आणि त्यामुळे ते काम त्यांना कंटाळवाणं होतं आणि कामामध्ये त्यांचा उत्साह राहत नाही. हा एक तोटा आहे. जर नवीन कर्मचारी असेल तर त्या कर्मचाऱ्याकडे काही नवीन टेक्निक असू शकतं, तर त्याला आपलं स्वतंत्र काही कामाची शैली किंवा
काही पद्धती असेल, काम करण्याची काही स्टाईल म्हणतो आपण त्याला, तर ती असेल तर ती विकसित करता येत नाही किंवा ती त्याला त्या ठिकाणी दाखवता येत नाही. जे अंकेक्षकाने सांगितले त्या पद्धतीनेच त्याला करावं लागतं. म्हणजे त्याच्या नवीन शैलीला, नवीन पद्धतीला किंवा नवीन काही पद्धती विकसित करायची असेल तर त्याला बिलकुलही वाव राहत नाही अंकेक्षण कार्यक्रमामुळे. हा एक त्याचा काय आहे, तोटा आहे. बऱ्याच वेळा काही कर्मचाऱ्यांना तेच काम वर्षानुवर्ष अंकेक्षक देत असतं. म्हणजे ह्या कर्मचाऱ्याने हेच करायचं, म्हणजे त्या कर्मचाऱ्याला वर्षानुवर्ष तेच काम दिलेलं असल्यामुळं त्याला इतर काम आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत की त्या इतर कामाचा, इतर कार्याचा अजिबात अनुभव घेता येत. हो मॅडम. बर मॅडम, कधी आणायची गाडी? एक पुढच्या आठवड्यात. हा हा, एक 4 तारखेपर्यंत. हा. बघा पुढे काय सांगितलंय त्यांनी की वर्षानुवर्ष तेच तेच काम करावं लागतं, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्या कामाच्या अनुभवाचा काही फायदा होत नाही, की कर्मचाऱ्यांना फक्त तेच काम करता येईल, अशा पद्धतीचा एक त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर दुसरा सांगितले की अंकेक्षण कार्यक्रम तयार केलेला असतो त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याला काम करावं लागतं. म्हणजे जे अंकेक्षण कार्यक्रमात दिले तेच काम करायचं, त्यामुळे कामामध्ये लवचिकता राहत नाही. म्हणजे कर्मचाऱ्याला रोज तेच काम, दुसरं काम त्याला दिले जात नाही. बदललेल्या परिस्थितीनुसार योग्य ते फेरफार कार्यक्रमात करता येत नाही. म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमात करण्याची कर्मचाऱ्याला मुभा नसते. कर्मचाऱ्याने तेच काम त्याच्या पद्धतीनेच केलं पाहिजे, जसं अंकेक्षकाने सांगितले त्याच पद्धतीने. नेक्स्ट बघूया. एकच मिनिट झूम करतो जरा, म्हणजे तुम्हाला दिसता येईल. बघा, आणि लास्ट एक तोटा आहे अंकेक्षण कार्यक्रमाचा, की अंकेक्षण आपल्या कार्यालयात बसून हा कार्यक्रम तयार करतो. म्हणजे जो अंकेक्षक आहे, तर कल हेच राहील, अंकेक्षण झालं. अंकेक्षक जो आहे तो हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या कार्यालयात, म्हणजे तो ज्या फील्डवर न जाता कोणी काय काम करायचं ते कार्यालयात बसूनच सांगत असतो. मात्र प्रत्यक्षात कर्मचारी काम करत असतात आणि प्रत्यक्षात ते हिशोब तपासत असतात, जमा खर्च तपासत असतात. त्या ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असते. त्यांनी काय तपासायचे सांगितले ते वेगळं असतं आणि काम करत असतानाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे काय, निरनिराळ्या संस्थांना निरनिराळी अंकेक्षण पद्धती लागू असते आणि जर सर्वांना सेमच तयार केलेली असेल तर साहजिकच अंकेक्षण कार्यक्रमात उणिवा असतात आणि मग अंकेक्षण योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. हा एक याचा तोटा आहे अंकेक्षण कार्यक्रमाचा. आता आपण पुढे जो भाग बघणार आहोत तो म्हणजे अंकेक्षण नोंदवही, त्यालाच ऑडिट नोटबुक किंवा त्यालाच अंकेक्षण टिप्पणवही असं देखील म्हटलं जातं. एकच मिनिट. अंकेक्षण टिप्पणवही असं देखील म्हटलं जातं. तर आता याच्यामध्ये काय असतं की मी तुम्हाला सांगितले की ऑडिट प्रोग्राम मध्ये प्री प्लॅनिंग असतं की ऑडिट करत असताना कोणकोणत्या गोष्टींची तपासणी केली पाहिजे. पण आता ह्या ऑडिट नोटबुक मध्ये काय असतं की प्रत्यक्ष काम करत असताना काय अनुभव येतोय तो नोंदवला जातो. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन जर चेक करत असतील तर कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोष आहे, कोणत्या ट्रान्झॅक्शनचं सोर्स डॉक्युमेंट म्हणतो आपण. सोर्स डॉक्युमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला मला वाटतं कधीतरी सांगितलं होतं. काय सांग, कोणतरी कोणीही सांगू शकतो मला सोर्स डॉक्युमेंट म्हणजे काय? कोणाला येईल का सांगता सोर्स डॉक्युमेंट? उदाहरणार्थ मी एक 10,000 रुपयाचा माल काय केलाय, परचेस केलाय, बरोबर. 10,000 रुपयाचा माल परचेस केला. तर ह्या परचेसची मला एंट्री सांगू शकता? कोण सांगते परचेसची एंट्री? आता हा कॅश मध्ये केलाय असं समजूया, कॅश मध्ये केलाय. एंट्री कोण सांगते मला? कॅश. काय सांगितले, आवाज नाही आला, सांगा.
परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट, बरोबर आहे. टू काय? टू कॅश अकाउंट. कॅश म्हणजे अकाउंट. कॅश अकाउंट म्हणजे आपल्याला आपल्याकडे परचेस किंवा या ठिकाणी आपण गुड्स सुद्धा म्हणू शकतो. डेबिट टू कॅश म्हणजे 10,000 रुपयाचा माल खरेदी केला, 10,000 रुपये कॅश गेली, हे रेकॉर्ड केलं आपण. परंतु हे रेकॉर्ड कशावरून करतो की तुम्ही बाबा हे 10,000 रुपयाचा माल गेला आणि 10,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि 10,000 रुपये तुमच्याकडून गेले, याचा पुरावा काय? हे कशावरून नोंदणी करणार? याला आधार काय आहे? नोंदणीचा आधार काय आहे? हा व्यवहार झाला याचा पुरावा, बरोबर. या रिसिप्ट. परचेसची जी पावती आहे त्याला परचेस रिसिप्ट म्हणू आपण किंवा रिसिट म्हणू. तर ही पावती जी आहे या पावतीवरून तुम्ही काय करणार आहे? त्या व्यवहाराची नोंद करणार आहे आणि यालाच म्हटलं जातं सोर्स डॉक्युमेंट. यालाच काय म्हटलं जातं? सोर्स डॉक्युमेंट. मला आता काय सांगायचं होतं तुम्हाला मुळात की अंकेक्षण नोंदवहीमध्ये अंकेक्षकाचे कर्मचारी किंवा अंकेक्षक काय करत असतो? व्यवहारांची तपासणी करत असतो. आणि ह्या जो ट्रान्झॅक्शन आता तुम्ही रेकॉर्ड केले, हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना तुम्हाला जर आठवलं की आता 10,000 रुपयाची पावतीच नाही, पावती दाखवा म्हणले आणि पावतीच नाही, म्हणजे सोर्स डॉक्युमेंटच नाही आणि तुम्ही व्यवहार तर नोंदवलेला आहे, म्हणजे हा व्यवहार काय संशयास्पद आहे, फुकट काहीतरी नोंदवलेला आहे, परचेस खरेदीच केलेलं नाही, पावती नाही, काय नाही आणि असंच दाखवलेलं आहे. तर ह्या व्यवहाराची तारीख, त्या व्यवहाराचा ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे काय असेल तर तो काय केला जातो? त्याच्या अंकेक्षकाची एक वही असते, त्या वहीमध्ये नोंदवलं जातं की हा व्यवहार मला संशयास्पद वाटतो, या तारखेचा व्यवहार आहे. हा तो त्याच्या वहीमध्ये त्याच्याकडे असलेल्या कागदावर काहीतरी नोंदवून ठेवत असेल, तर अशा वहीला काय म्हटलं जातं? अंकेक्षण नोंद वही असं म्हटलं जातं. तर तेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अंकेक्षक अथवा त्याच्या कर्मचाऱ्यांनी अंकेक्षणासाठी अंकेक्षण नोंद वही ठेवावी लागते. आता अंकेक्षण करत असताना काही चुका झाल्या, गैरव्यवहार झाला किंवा नियमांचा काही भंग झालेला आहे असं आढळून आलं आपल्याला, तर त्याची नोंद अशा नोंदवहीत करावी लागते. पावत्या अथवा काही कागदपत्रे गहाळ झालेली असतील, संशयास्पद व्यवहार काही घडलेले असतील, तर त्याची नोंद देखील अशा नोंदवहीत केली जाते. हे सर्व स्मरणात ठेवणं शक्य नसतं. म्हणजे काही व्यवहार चुकीचे नोंदवलेत, काही व्यवहारांच्या पावत्या नाहीत, काही व्यवहार संशयास्पद आहे, काही कागदपत्रे गहाळ झालेली आहेत, असे असंख्य व्यवहार एका व्यवसाय संस्थेचे असतील आणि हे सर्व लक्षात ठेवणं अंकेक्षकाला आणि कर्मचाऱ्यांना सहज शक्य नसतं. त्यामुळं ते स्मरणात राहत नाही. मग त्याच्यासाठी काय की कोणत्या व्यवहाराच्या पावत्या गहाळ आहेत, कोणती कागदपत्रे गहाळ आहेत, कोणत्या व्यवहार संशयास्पद आहेत, हे तो नोंदवून ठेवतो आणि हे ज्या वहीमध्ये नोंदवून ठेवतो त्याला म्हटलं जातं अंकेक्षण नोंदवही. त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय की त्याची नोंद करणे आवश्यक असतं. म्हणजे अशा गहाळ झालेल्या पावत्या स्मरणात राहत नाहीत, मग त्याची नोंद करणं आवश्यक असतं. तपासणीत काही गंभीर आक्षेप घेतले असतील तर त्याची स्पष्टीकरण व्यवस्थितपणे दिलेले असेल तर त्याची नोंद अशा नोंद पुस्तकात करावी लागते. काही महत्वाचे मुद्दे नोंदवावे लागतात. व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करावी लागते. तर चर्चा करत असताना कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची ते मुद्दे देखील या अंकेक्षण नोंद वहीत किंवा नोंद पुस्तकात काय करावे लागतात? नोंदवावे लागतात. हा थोडक्यात ह्या अंकेक्षण नोंद वहीचा काय आहे अर्थ म्हणता येईल किंवा आपल्याला प्रस्तावना देखील म्हणता येईल. तर आता ह्या अंकेक्षण नोंद वहीत कोणकोणत्या प्रकारचा तपशील असतो, म्हणजे काय गोष्टी असतात की ज्या अंकेक्षण नोंद वहीत असल्या पाहिजेत, म्हणजे अंकेक्षण नोंद वहीत काय माहिती असू शकते, काय नोंदवलं जाऊ शकतं, तर ते बघूया. ते या ठिकाणी दिलेले अंकेक्षण नोंद वहीतील तपशील. तर सर्वसाधारण माहिती काय असते अंकेक्षण नोंद वहीत? तर संस्थेच्या व्यवसायाशी संबंधित माहिती, म्हणजे संस्था कोणता व्यवसाय करते, आपण एखाद्या बिझनेसचं ऑडिट करत असेल तर तो बिझनेस कोणता आहे, तो बिझनेस सर्व्हिस सेक्टर आहे, प्रोडक्शन सेक्टर आहे किंवा सेल्स अँड बाय आहे, म्हणजे परचेस अँड सेलिंगचा आहे, तर त्याची माहिती सर्वसाधारण. व्यवसायाची तांत्रिक माहिती असणे गरजेचं आहे. घटनापत्रक कसं आहे, नियमावली कशी आहे, माहितीपत्रक काय आहे, इतिवृत्तांत पुस्तक, भागीदारी करारातील महत्वाचे मुद्दे, ह्या गोष्टींची आपल्या पुस्तकात नोंद करून ठेवतो अंकेक्षक. काही जबाबदार अधिकारी असतात व्यवसाय संस्थेतील, मॅनेजर्स वगैरे, तर त्या अधिकाऱ्यांची नावे असतील, त्या अधिकाऱ्यांची पदे असतील, त्यांचे हुद्दे म्हणायचे होते त्या ठिकाणी, हुद्दे म्हणजेच पद,
व त्यांची काही कामे असतील तर ती कामे देखील त्या ठिकाणी नोंदवून ठेवली जातात. काही घसारा म्हणजे डेप्रिशिएशन ऑडिट, बुडीत कर्ज म्हणजे बॅड डेट्स असेल, कमिशनचा दर असेल, ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे म्हणजे डेप्रिशिएशन कोणी ठरवलंय, कमिशनचा दर कोणी ठरवलाय, तर ती जी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची नावे, त्या संबंधीचे ठराव झालेत का बैठकीत की तुम्ही एवढंच डेप्रिशिएशन चार्ज करा, तो ठरावाच्या प्रती वगैरे या ठिकाणी मागवल्या जाऊ शकतात, त्या नोंदवल्या जातात. त्याचबरोबर जमा खर्चाच्या पद्धतीची माहिती व त्यात सुचवायच्या काही सुधारणा असतील तर त्या सुधारणा, अंतर्गत तपासणीची तुमची पद्धती कशी आहे त्या संबंधाची माहिती, त्या संबंधित काही सूचना सुचवायच्या असतील तर त्या सुधारणा, तर प्रमंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या धोरणांची माहिती म्हणजे कंपनीवर काही धोरणे असतात कंपनीची जी की तिच्या फायनान्शियल पोझिशनवर इम्पॅक्ट करतात, परिणाम करतात, तर ती धोरणं कोणती आहेत आणि ती कशी सुधारावी या संदर्भी देखील नोंद करून ठेवतो अंकेक्षक. तर ही अशा प्रकारची सर्वसाधारण माहिती अंकेक्षण नोंदवहीत असते. काही विशेष माहिती सुद्धा असते अंकेक्षण नोंदवहीत, तर ती विशेष माहिती कोणती असते तर ते बघूया. विशेष प्रकारची माहिती या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला सर्वांना. तर पहिला आहे चुका व अफरातफर काय झालेल्या असतील तर त्या नोंदवणे, गहाळ झालेल्या पावत्या असतील, दस्तऐवज असतील, कागदपत्रे असतील त्या नोंदवणे किंवा त्या संदर्भातली माहिती नोंद करणे. अंकेक्षकाचा कार्यक्रम हा देखील अंकेक्षण नोंदवहीत असला पाहिजे. चर्चा करायचे मुद्दे म्हणजे व्यवस्थापन असेल किंवा कर्मचाऱ्यांची कोणत्या गोष्टींवर चर्चा करायची, काय मागवायचं हे देखील या अंकेक्षण नोंदवहीत असतं. त्याच्यानंतर अंकेक्षकाच्या अहवालात समाविष्ट करायचे मुद्दे म्हणजे आता हा व्यवहार सेल्सचा आहे, हा फ्रॉड आहे, तर हा माझ्या रिपोर्टमध्ये आला पाहिजे, तर त्या संदर्भातले मुद्दे देखील अंकेक्षकाने आपल्या नोंदवहीत नोंदवून ठेवणं गरजेचं असतं. किंवा पुढील संदर्भासाठी काही माहिती किंवा आकडेवारी आवश्यक असेल तर ती आकडेवारी नोंदवून ठेवली पाहिजे. त्याचबरोबर आक्षेप असतील काय तर त्या आक्षेपावरील स्पष्टीकरण त्याने समजा उदाहरणार्थ सेल्स आहे आणि सेल्स 10,000 रुपये दाखवल्या परंतु तपासणी केल्यानंतर तो आहे 9,000 रुपये, 1,000 रुपयाचा त्रुटी आहे, तर त्या संदर्भीचं स्पष्टीकरण जर मागवलं तर ते मागवायचं का नाही या संदर्भात देखील अंकेक्षक आपल्या नोंदवहीत त्याची नोंदणी करून ठेवतो. त्याचबरोबर अंकेक्षण सुरू केल्याची व पूर्ण केल्याची तारीख म्हणजे कधी सुरू केलं आणि कधी अंकेक्षण संपलं आहे याची तारीख, अंकेक्षणाच्या कामाची प्रगती म्हणजे आता आज काय झालं आणि उद्या काय करायचंय हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि महत्वाच्या खात्याच्या बाक्या म्हणजे बेरजा वगैरे जर असतील तर त्या देखील तो आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवतो. लय जोरात आपण चुकला असेल. तर आता पहा पुढे आहे अंकेक्षण नोंदवहीचे फायदे. हा जो पॉइंट आहे हा आपण उद्या बघणार आहोत. आज शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत. तर सर्वांना समजते ना काय सांगतोय मी ते.